स्वागत आपल्या चॅनलवर. हाय, आपण काहीतरी नवीन करूया. हो, ओवी काय झालं? भूक लागली. भूक लागली. काय खायचं मग तुला? आई छान धपाटे बनवते. ठीक आहे, बनवते, लगेच तयारी करते. ओके पापा, चला. तर ओवी म्हणली त्याप्रमाणे आपण मस्तपैकी धपाटे बनवूयात. तर धपाट्यासाठी घेतलेलं साहित्य आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी डाळीचं पीठ, चणा डाळीचं. तसंच त्याचबरोबर म्हटलं साधे धपाटे तर छान नाही लागणार, त्यासाठी घेतलं आहे दुधी भोपळा खिसून, 1 वाटी कोथिंबिरी, चवीनुसार मीठ, हळद, अर्धा चमचा हळद, 2-3 पाकळ्या लसूण कुटून वाटून घेतलेला आहे, 5-6 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत, यात जिरा आहे. तर हे सगळं मिश्रण आपण ह्यात घालून घेऊयात आणि छान असे धपाटे बनवूयात. ओवीला फार आवडतात. हे बघ, सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आधी मी किसलेला भोपळा घातला, त्यावर मिरची घातली, नंतर कोथिंबिरी, त्याचबरोबर लसूणही घातला, मीठ आणि जिरं, त्याचबरोबर हळद. आता हे मिश्रण आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं हे एकजीव केल्यानंतर ह्याला थोडंसं अगोदर सगळं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. लगेच पाणी नाही घालायचे, कारण आपण जो खिसलेला भोपळा घातलेला आहे तो ऑलमोस्ट थोडासा पाणी सोडतोच, त्यामुळे लगे पाणी नाही घालायचं. अगोदर छान सगळं पीठ आणि जे मिश्रण आपण घातलेलं आहे त्याचा एकजीव करून घ्यायचा. एकजीव केल्यानंतरच मग थोडंसं आपण त्यात पाणी घालून घेऊयात. मी थोडंसं यात पाणी घालून मळती. ह्याला थोडंसंच घालायचं, थोडं करून घालायचं, एकदमच सगळं नाही घालायचं. आपल्याला जास्त हे पीठ पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं, एकदम मीडियम पीठ ठेवायचं. पूर्ण मळून घेते आणि परत दाखवते. अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलं आहे. ते बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आहे, असं 2 बोट अलगद बुडतील अशी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि ह्याचेच छोटे छोटे गोळे करून छान अशी धपाटे थापून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हे ना कपड्यावरती थापायचे आहेत, मी तुम्हाला दाखवेलच. त्या अगोदर आपण ह्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. गोळे तयार करून घेताना थोडंसं तेल लावायचं हाताला आणि पिठाला सुद्धा, जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीनं गोळे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण 5-6 4-5 गोळे असे बनवून घेतले आहेत. आता मी तुम्हाला दाखवणार की धपाटे कशी थापायची. धपाटे करण्यापूर्वी जो आपण कपडा भिजवून घ्यायचा आणि त्याच्यावरती पाणी असं लावायचं आणि मग नंतर असा गोळा ठेवून हे अशा पद्धतीने त्याला थापून घ्यायचं. बघा, आणि जर हाताला चिटकत असेल ना पीठ, तर त्याला थोडासा पाण्याचा हात आपला घ्यायचा आणि परत हे अशा पद्धतीने थापायचं. छान असं पातळ पातळ त्याची काठ कडी नाशी त्याला प्रेस करायचं. आपल्या पिठाचा कलर कसा ग्रीन ग्रीन झाला बघा. जेव्हा जेव्हा हाताला पीठ चिटकल असं वाटलं किंवा धपाटा आपला मोडतंय असं
वाटलं की लगेचच थोडासा पाण्याचा हात घेऊन परत त्याच्यावरती थापायला सुरुवात करायची. आपण छान धपाटा थापून घेतलेला आहे. त्यात छोटस असं एक गोल करायचं. ते काय करतात मला पण माहित नाही, सगळे करतात म्हणून मी पण करते. आणि त्याला थोडस असं पसरून घ्यायचं, कारण तव्याला धपाटा चिटकणार नाही. धपाटा टाकल्याच्या नंतर छान असं ते तव्याला चिटकून बसेल. आता जो आपण ज्या कपड्यावरती धपाटा थापले त्या कपड्याची अशी दोन्ही काठ पकडायची, अलगद असं उचलायचं आणि अलगद तव्यावरती सोडून द्यायचं. आता बघा, आणि एक कोळसा पकडून छान असं काढून घ्यायचं, अलगद काढायचं. हे बघा, बसलं की नाही, कपड्याला निघालं, चिटकलं नाही कपड्याला, काय नाही, छान असं निघालं. केलं. आता कढीनं तेल थोडस आपण सोडून घ्यायचं, जेणेकरून आपलं जे आपण धपाटा तव्यावरती घातलंय ते छान असं निघेल. चिटकणार नाही तव्याला, ते अगोदर आपण खाली घालून घेतलंच आहे, पण कढीनं सुद्धा थोडस घालायचं. हे बघा, छान असं परत आहे. मी तुम्हाला परत अजून एक थापून दाखवते. हे बघा, नीट बघा, छान असा पिठाचा गोळा करून घ्यायचा गोल असा, आणि अगोदर कपड्याला परत भिजवून मग त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हे अशा पद्धतीने थापून घ्यायचं. आणि पाण्याचा हात लावायला विसरायचं नाही, नाहीतर आपलं धपाटं मोडतं तरी, नाहीतर मग चिटकतं तरी, आपल्या हाताला चिटकून तसंच ते वर येतं. तर लक्षात ठेवायचं की हे आपण पाण्याचा हात जर हाताला चिटकत असेल पीठ, तर पाण्याचा हात नक्कीच लावायचा. आपण आता खालची बाजू परतून घेऊयात. हे बघा, छान अशी खालची बाजू पण भाजलेली आहे. त्याला थोडंसं आपण तेल सोडून घेऊया, तुमच्या आवडीनुसार. कोणाला तूप आवडत असेल तर तूपही लावू शकता, कोणाला तेला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. छान असं तेल लावून घ्यायचं आणि बाजू परतायची. आणि खालच्या बाजू जो आपण अगोदर जी बाजू परतलेली असते त्याला तेल लावायचं नाही, कारण त्याला ऑलमोस्ट आपण खाली तव्याला तेल लावलेलं असतं, त्यामुळे ते ऑलमोस्ट तेलकट बाजू झालेली असते. बघा किती छान असं भाजलं आहे आणि असं क्रिस्पी क्रिस्पी झालं आहे. आता हे आपलं भाजलं आहे. काय झालं, भूक लागली, काय खायचं, धपाटे खायचे ना. तू बोलली ना छान छान धपाटे कर, मग आज मी धपाटे केलेत खायला. हा, लगेच देते. हा, चला, छान अशी ओवीसाठी धपाटे बनवलेत आज. दही धपाटे ओवी मस्त खाणार आहे, हो ना ओवी? हा, हे चला खा. कसे झालेत मला सांग. आवडले, छान झालेत का? हा, सगळ्यांना सांग मग की तुम्ही पण बनवा, खा. हा, आणि कसे झालेत आम्हाला नक्कीच सांगा. हा, आपल्या व्हिडिओला काय करायला सांगायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू. आपला हा व्हिडिओ पहिलाच आम्ही बनवला आहे एवढा वेळेचा. थोडं गडबड झाली आहे तशी बनवताना, पुढच्या वेळेस नक्कीच लक्षात ठेवू काय चुकलं असेल. आणि तुमच्या इकडे कसे बनवतात हे नक्कीच सांगा. तुम्ही कशा पद्धतीचे व्हिडिओ हे धपाटे बनवता ते नक्कीच सांगा. आम्ही ट्राय केले, म्हणजे करतो तसे, नेहमीच करतो असे धपाटे आम्ही. आमच्या ओवीला तर खूप आवडले आहेत, ते आवडीनं खातीये. आणि कसं लहान मुलांना भाज्या जर खात नसतील ना, तर अशा छोटे छोटे रेसिपीज, म्हणजे आपण धपाटी किंवा वेगवेगळ्या पालेभाज्या टाकून उकडून असं बरंच काही करू शकतो. आपल्या नवीन नवीन अशाच रेसिपीजसाठी आपल्याला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आवडलं तर कमेंट करून हे नक्कीच सांगा, आणि काही जर चुकलं असेल तेही सांगा, म्हणजे आम्ही त्यात दुरुस्ती करू. थँक्यू.